Yes, good morning to all. So, last lecture. Kada parat. Revise the last lecture. Repeat the last lecture. रेट मेजर कन्सेप्ट होता, डिफरंट जॉमेट्रीज असतात त्यांच्यासाठी विथ रिस्पेक्ट टू टाइम हा कन्सेप्ट. तो सर्कल असेल, एक्सपांड होत असेल, सर्कल बाबतीत रेडियस चेंजेस ऍट द रेट. रेडियस दिलं तर सर्कल काढता येतं, राईट. सपोज रेडियस गिवन आहे आर, सर्कलचा एरिया विचारा तुम्हाला, तुम्ही काय करणार, पाय आर स्क्वेअर विच, राईट. If we know the radius, we can calculate the area. If we know the radius, we can find out the perimeter, right? Circumference of the circle, that is 2 pi r. If you differentiate this, if they will give you dr by dt, the rate of change of radius with respect to time, the rate of change of radius with respect to time, dr by dt जर given असेल तर, dr by dt given असेल तर area changes at that rate, पेरिमीटर चेंजेस किंवा सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल चेंजेस ऍट दॅट रेट विचारला जातं, राईट. हा कन्सेप्ट. आता एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम, डी ए बाय डी टी, डी ए बाय डी टी, पाय कॉन्स्टंट आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ, दॅट इज सर्कल आहे सपोज, विल चेंजेस ऍट द रेट ऑफ डी आर बाय डी टी इज गिवन. इथं सिंपल एक्झाम्पल म्हणजे एखादं लेक घ्या, लेक मध्ये जर स्टोन ड्रॉप आउट केलं, काय होईल, वर्ल्स फॉर्म होतात, असे वर्ल्स फॉर्म होतात, कंटिन्यू वर्ल्स फॉर्म होतात, वेव्ही फॉर्म मध्ये हे ट्रॅव्हल होतात, एंड पर्यंत जातात. म्हणजे याच्यातलं एरिया काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. हा जे वर्ल्स आहेत याच्या बाबतीतचा एरिया काय होत जातो, इन्क्रीज होत जातं. म्हणजे हे त्याचं एक एक्झाम्पल होऊ शकतं. तुम्हाला फिजिक्समध्ये पण ह्याच्याशी रिलेटेड इलेक्ट्रॉन्स आणि त्याचे व्हायब्रेशन्स असू शकतात, वेव्स फॉर्मेशन्स असू शकतात, इक्वली इन ऑल द डायरेक्शन्स फॉर्मेशन्स असतात ते. सो डी ए बाय डी टी सायमल्टेनियसली काय इन्क्रीज होतोय, एरिया इन्क्रीज होतोय, डी ए बाय डी टी, पाय कॉन्स्टंट आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह, आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r, राईट, आणि आर चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम dr बाय dt, या पद्धतीने. सो पेरिमीटर किंवा सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल चेंजेस ऍट द रेट ऑफ dp बाय dt, 2 पाय कॉन्स्टंट आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह, आर चा डेरिव्हेटिव्ह dr बाय dt, dp बाय dt इक्वल टू 2 पाय dr बाय dt, and dA by dt equal to 2 pi r dr by dt. क्लिअर. कन्सेप्ट काय सांगतो, कन्सेप्ट सांगतो एखादं जॉमेट्री असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, जर तुम्हाला कन्सेप्ट दिला असेल, हे 10 पर्यंत एक्झाम्पल होते, आर दिला, एरिया काढायचा, डी आर बाय डी टी आता दिलेला असतो, डी ए बाय डी टी किंवा डीपी बाय डी टी असं विचारलं जातं एक्झाम मध्ये. ओके, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आपण पाहत होतो. इज द रेट मेजर कन्सेप्ट. ओके, घ्या क्वेश्चन्स याच्याशी रिलेटेड परत कंटिन्युएशन मध्ये. त्यालाच कंटिन्युएशन मध्ये काय क्वेश्चन्स फ्यू अगेन. डीपीपी बरेच जणांनी दिलं नाहीये. प्रॅक्टिस वेळेवर होणं म्हणजे डीपीपी. प्रॅक्टिस वेळेवर झाली की त्याचा बेनिफिट तुम्ही, रिझल्टसाठी हेच महत्वाचं असतं. रिझल्टसाठी काय महत्वाचं आहे, तर तुम्ही रेग्युलर मेंटेन राहणं हे महत्वाचं आहे. रिझल्ट असा येणारच नाहीये वन डे मध्ये
तुम्ही अभ्यास करणार आणि रिझल्ट येणार हे सोडून द्या आता, ते होणारच नाही. तुम्ही सुरुवातीपासून त्याच्या मागे लागलं पाहिजे. येणं महत्वाचं आहे. टेक्स्टबुक मधले क्वेश्चन सॉल्व्ह करणं, त्याची काय डाऊट डिफिकल्टी आहे ते विचारणं, क्लिअर राहणं, या गोष्टींच्या मागे राहा. घ्या नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 फ्रॉम एक्सरसाइज 2.1 मधला 2.1 मधला 2.1 मधला क्वेश्चन नंबर 15. A ladder of length 10 meter. A ladder of length 10 meter long is lining हा फॉर्म आहे ते against a vertical wall. A ladder of 10 meter long is lying चा फॉर्म आहे तो laying against a vertical wall if bottom of the ladder is pulled horizontal away from the wall at the rate of 1.2 meter per second. Okay. Question number 15 from exercise 2.1. काढलं का प्रत्येकाने? Question number 15 from exercise 2.1 मध्ये. नोटिफिकेशन नाही आलं हवं नाही, असं नाही होणार, असं होणार नाही. अर्ध्या जणांना आलं, अर्ध्या जणांना नाही आलं, असं होणार. असं झालं का सिंहगड रोड कोणालाच नाही मिळालं? असं झालं का सिंहगड रोड कोणालाच नाही मिळालं? असं झालं का सिंहगड रोड कोणालाच नाही मिळाला? तसं होऊ शकतं एखाद्या. प्राजक्ता वीरकर व्हॉट्सअपवर नव्हता आला. यस, ब्रँच ओपन आहे. केमिस्ट्रीचे सर असतील आज के मार्केटला. आय विल बी अवेलेबल ऑन द सिंहगड रोड ब्रँच. आज मी सिंहगड रोड ब्रँचवर असेल. गुगे सर केमिस्ट्रीचे के मार्केट ब्रँचला असतील. ब्रँच विल बी ओपन फ्रॉम, शिक्षक येतील 12 नंतर, पण लेक्चर कारण 11:30 पर्यंत असतात, त्यामुळं 11:30 पर्यंत लेक्चर्स असतात त्याच्यामुळं. ओके, वाचला क्वेश्चन. अ लॅडर इज 10 मीटर लॉंग इज लाईंग अगेन्स्ट अ वर्टिकल वॉल. एक वॉल आहे, त्याच्या अगेन्स्ट वॉल आहे, त्याच्या अगेन्स्ट एक ग्राउंड आहे, त्याच्या अगेन्स्ट काय केलेलं आहे? एक लॅडर आहे. चढायचा प्रयत्न करू नका, डेंजर लॅडर आहे. लॅडर आहे विच इज 10 मीटर लॉंग. ओके, नाव question is the ladder is 10 meter long, is lying against a vertical wall if bottom of the ladder is pulled horizontally away from the wall at the rate of, this bottom of the ladder pulls away from the wall. आपण याला जर हॉरिझॉन्टल एक्स कन्सिडर केलं, याला वर्टिकल वाय, तर याच्या बाबतीत हा बनेल रेट मेजर dx by dt. the horizontal ladder will slip, we can say 1.2 meter per second. 1.2 meter per second. Ladder will slip, right? 9. Find
how fast the top of the ladder is sliding down the wall when the bottom is 6 meter away from the wall. Bottom त्यातल्या त्यात given आहे, that is away from the wall, that is 6 meter. हायपोटेनियस फॉर्म म्हणू आपण याला इथं, कारण राईट अँगल ट्रायंगल असेल. x इक्वल टू 6, हायपोटेनियस 10, y काढा किती येतं सांगा. आणि या केसमध्ये हा जो वर्टिकली डाऊन हा जो स्लिप झाला पॉइंट, हॉरिझॉन्टल ग्राउंडवर रेस्ट असलेला पॉइंट स्लिप झाल्यानंतर हा पॉइंट काय असेल, डाऊन साइड असेल, डाऊन साइड येईल. अँड दॅट नीड टू बी फाइंड आउट ॲज dy बाय dt. काय काढायचंय, dy बाय dt काढायचं. dx बाय dt माहिती आहे, dy बाय dt कॅल्क्युलेट करायचं. थोडक्यात सांगा y किती. लक्ष द्या, हा पॉइंट जर स्लिप झाला ग्राउंडवरचा, रेस्ट ऑफ द लॅडर हा स्लिप झाला की हा डाऊन साइडला येत, हा डाऊन साइडला येत. येस, पायथागोरस थेरम वापरा. यूज द पायथागोरस थेरम द्या. सांगा काय असेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 10 चा स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 10 स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू 6, वाय स्क्वेअर इक्वल टू 100. सो वाय स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 36. 100 मायनस 36. सो वाय इक्वल टू किती, 100 मायनस 36 64. सो वाय इक्वल टू प्लस और मायनस 8 प्लस 8, कारण लेंथ आहे, लेंथ आहे मीटर मध्ये आहे. y is ओके. या फॉर्मेशन साठी परत एकदा काय वापराल, पायथागोरस थेरमच परत एकदा रियुटिलाइज करा. आपल्याला काढायचं dy बाय dt. द वर्टिकली लॅडर विल स्लिप्स डाऊन, राईट. तर ते पार्ट तुम्हाला काढायचा. सो यूज द पायथागोरस थेरम. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर चा स्क्वेअर, हायपोटेनियसचा स्क्वेअर, सॉरी, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर. हा एक्स बेस, वाय हाईट. सो याचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. Differentiate with respect to t. So 2 times x dx by dt, 2 times y dy by dt. Power to the front side, reduce the power by 1. Power to the front side, reduce the power by 1. Equal to किती, derivative of 10 square is 0. तिथं काय होणार नाही, फ्रंट साइड आणि पॉवर बाय 1 10 स्क्वेअर ला होणार नाही, राईट. सो या ठिकाणी 2 to get cancel. We know the value of x as what, 6. X as 6, dx by dt 1.2, y 8, dy by dt need to be find out. The ladder slips down at the rate of concept. ओके, परत या ठिकाणी 2 न कॅन्सल करतं, इथं 3, इथं किती 4, 36 3.6 प्लस 4 dy by dt इक्वल टू 0. लिहा ते व्यवस्थित, समजून लिहा, समजून लिहा ते. 2 कॅन्सल थ्रू आउट. अरे बाबा, प्रत्येक टर्म मधून 2 कॅन्सल कशाला कॅन्सल केलं, म्हणजे काय, कॅल्क्युलेशन रिड्यूस करण्यासाठी केलं. नाही केलं तरी आन्सर येईलच, त्या नाही केलं तरी आन्सर येणारच आहे. सो 4 dy by dt इक्वल टू मायनस 3.6. सो dy by dt इक्वल टू minus 3.6 divided by 4 minus 0.9, right, मीटर पर सेकंड. या पद्धतीनं लॅडर विल स्लिप्स डाऊन, लॅडर विल स्लिप डाऊन किंवा स्लाइडिंग डाऊन, स्लाइड डाऊन. द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन at the rate of 0.9 meter per second. The top of the ladder will slide down at the rate of, का मायनस, कारण डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये. का प्लस, dx by dt का प्लस, कारण राईट हँड साइडला पॉझिटिव्ह आहे x, y डाऊन साइडला स्लिप झाल्यामुळे निगेटिव्ह घेतलाय, निगेटिव्ह घेतलाय. that is the conclusion of the question.
यस, झालं का प्रत्येकाचं? ओके घ्या. मिशन्स एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 4 मेन क्वेश्चन नंबर 4 रोमन अंक 2 मधला क्वेश्चन नंबर 4 वाचा. क्वेश्चन काय आहे सांगा. पेज नंबर ऑफ द टेक्स्ट बुक. पेज नंबर ऑफ द टेक्स्ट बुक. मिशन्स एक्सरसाइज. यस, पेज नंबर है तो 93 का. 93 पेज नंबर. स्टार्ट दैट क्वेश्चन. पेज नंबर 93. सांगा काय सांगितलंय क्वेश्चन. वाचा व्यवस्थित क्वेश्चन. काय कळतं ते सांगा पहिले. रेट मेजर कन्सेप्ट आहे. फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा. वर्डिंग क्वेश्चन असेल तर फॉर्मॅलिटीज म्हणजे पहिले जे सेंटेन्स असतात ते लिहावे लागतात. इथं काय होतं, लेंथ ऑफ द लॅडर इज 10 मीटर, हॉरिझॉन्टल वॉल टू लॅडर डिस्टन्स is 6 meter, vertical distance of the ladder is the y by using Pythagoras theorem. अशा फॉर्मॅलिटीज थोड्या कम्प्लीट करत चला, जे की मी प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये लिहिलेल्या नाहीये. ओके, स्टार्ट द क्वेश्चन. Question number 4. A water tank in the form of inverted cone is being emptied at the rate of 2 cubic feet per second. काय आहे? एक वॉटर टँक आहे. इन्व्हर्टेड कोन या फॉर्म मध्ये वॉटर टँक आहे. इन्व्हर्टेड कोन फॉर्म मध्ये आहे. अँड इज एम्प्टीड ॲट द रेट ऑफ, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम पार्ट काय होत चाललाय? डिक्रीज होत चाललाय. इट्स व्हॉल्यूम पार्ट डिक्रीजेस. करेक्ट. काय दिले? कोन इज बिंग एम्प्टीड ॲट द रेट ऑफ 2 cubic feet. 2 cubic feet per second. करेक्ट. म्हणजेच dv by dt. इफ द v is the volume of the inverted cone असेल, v is the volume of inverted cone असेल तर dv by dt given आहे -2 feet cubic feet per second. Height of the cone is 8 feet and radius is 4 feet. Total height of the cone, this water tank, total height किती? Height of the water cone is 8. Then and radius is 4 meter. 8 meter and 4 feet, sorry, not meter, feet मध्ये आहे सगळं. 4 feet and 8 feet. 4 feet and 8 feet. 4 feet and 8 feet. Find the rate of change of the water level when the depth is 6 feet. Water level काय होत जाईल? डिक्रीज होत जाईल. Water level decrease होत जाईल. At what rate the height of the water level decreases? When it is 6 feet. 6 feet. म्हणजेच काय काढायचं आहे? dh by dt. हे रफ पार्ट इझिली समजलं पाहिजे. हा रफ पार्ट इझिली समजला पाहिजे. चेक करा. A water tank in the form of inverted cone. A water tank in the form of inverted cone is being emptied at the rate of 2 cubic feet per second. 2 cubic feet per second. निगेटिव्ह का घेतला? एम्प्टी होत चाललाय त्यामुळं. The height of the cone is 8 feet and the radius is 4 feet. Find the rate of change of the water level. Water level म्हणजेच height. Water level म्हणजेच height, which is denoted by h. Suppose dh by dt काढायचं आहे. When the depth is 6 feet. When the depth is 6 feet.
So consideration and formalities complete. Okay, formalities and consideration. V is the volume, H is the height, R be the radius of the water level. So, तीन consideration: volume, height, and radius. R be the volume, height, and radius at time t. At time t साठी. Then volume of inverted cone. सांगा किती असतो? Volume of inverted cone किती असतो? Volume of inverted cone is what? 1/3 of pi r square into h. dr by dt काय आहे? dr by dt गिवन नाहीये, दोन व्हेरिएबलचा क्वेश्चन आहे. सांगतो तेच तर शिकायचं आहे. व्हॉल्यूम इक्वल टू किती असेल? 1/3 ऑफ पाय आर स्क्वेअर इंटू एच. दोन व्हेरिएबल आहेत या ठिकाणी. किती व्हेरिएबल आहेत? दोन व्हेरिएबल. असं जर क्वेश्चन असेल तर एक व्हेरिएबल दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होतो. सांगा बरं, कुठला व्हेरिएबल कुठल्या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट होईल? कोणता व्हेरिएबल? आर एच मध्ये जाईल का एच आर मध्ये घेणार? आर एच मध्ये का एच आर मध्ये घेणार? कशावरून ठरवणार? काय विचारलंय? वॉटर लेवल डिक्रीजेस ऍट द रेट ऑफ विचारलंय, म्हणजे डीएच बाय डीटी. म्हणजे तुम्हाला रेडियस आणि आर एच मधलं रिलेशन काढावं लागेल. रेडियस आणि एच मधलं रिलेशन काढावं लागेल. सो लक्ष द्या, इथं सिम्युलेटरी ऑफ ट्रायंगल सारखं पार्ट आहे. परत एकदा सिम्युलेटरी ऑफ ट्रायंगल सारखा पार्ट घेतला जातो. ही इंटरमिडिएट हाइट एच आहे. सपोज इंटरमिडिएट हाइट इज एच, इंटरमिडिएट रेडियस इज आर. टोटल radius is 4 feet and total height is 8 feet. Total height is 8 feet. तर याचं रिलेशन आर आणि एच मधलं या पद्धतीने काढलं जातं बाय युझिंग सिम्युलेटरी ऑफ ट्रायंगल सारखं घेतलं जातं. बाय युझिंग सिम्युलेटरी ऑफ ट्रायंगल्स. लक्षात ठेवा, हिअर आर द टू व्हेरिएबल्स आर देअर. दोन व्हेरिएबल्स आहेत इथं. टू व्हेरिएबल्स आर अँड एच. टू व्हेरिएबल. वन नीड टू बी कन्वर्ट म्हणून रिलेशन येतं. कशामध्ये? आर आणि एच मध्ये. सो हाईट एच रेडियस आर, हाईट एच रेडियस आर, हाईट एच रेडियस आर, हाईट 8 रेडियस 4. त्या केसमध्ये रेडियस 4. हे रिलेशन तिथे येतं. एच डिवायडेड बाय आर 8/4. सो एच आणि आर मधलं रिलेशन. सो आर इक्वल टू काढा. किती येईल? आर काढायचा आहे हा 4 आणि 8. 2 जा 4, 2 जा 8. आर काढायचा आहे मात्र आपल्याला. सो 2 इथं घ्यावं लागेल. सो h/2 मिळेल इक्वल टू आर. सो आर इन टर्म्स ऑफ एच आला. आर इन टर्म्स ऑफ एच आला. मार्क दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ टू व्हेरिएबल्स आर देअर वी नीड टू कन्वर्ट वन व्हेरिएबल इनटू अनदर. एक व्हेरिएबल दुसऱ्यामध्ये काय करावं लागतो? फिक्स कन्वर्ट करावा लागतो. फिक्स कन्वर्ट करावा लागतो. So here we will substitute this volume as 1/3 of pi r square म्हणजेच h/2 चा स्क्वेअर. h/2 चा स्क्वेअर इंटू h. h का ठेवलं? h का ठेवलं याच्यामध्ये? बिकॉज वी नीड टू फाइंड आउट dh/dt. dh/dt काढायचं आहे म्हणून r should be converted in terms of h. r कशात कन्वर्ट केलं? h मध्ये कन्वर्ट केलं. सो दिलेल्या क्वेश्चन मध्ये r कन्वर्ट इंटू एच. हे डिपेंड आहे. आता काय विचारतात त्याच्यावरती असतं. हे कुठला व्हेरिएबल कशात कन्वर्ट करायचा हा क्वेश्चन डिसाइड करतं. क्वेश्चन dh/dt काढायचा आहे म्हणून आर एच मध्ये कन्वर्ट झाला. राईट. सो आर रिप्लेस केलं. नाव
v equal to 1/3 of pi h square into h divided by किती आहे परत 2, तर तो 6 झाला. नाही सॉरी, h स्क्वेअर डिवायडेड बाय 4 येईल, डिवायडेड बाय इथं 3. करा कॅल्क्युलेशन्स. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. 1/12 pi h cube. Now differentiate with respect to t. Differentiate with respect to t. Differentiate with respect to t. काय असेल? dv by dt equal to 1/12 pi constant outside the derivative h cube चा derivative 3h square dh by dt. 3h square dh by dt. Now itla 12 cancel 4, so pi by 4 h is given. किती आहे h? किती असताना इंटरमिडिएट 6 फीट असताना. सो 6 चा स्क्वेअर dh by dt काढायचा आहे. dv by dt मात्र गिवन आहे. किती आहे? -2 क्युबिक फीट पर सेकंड. त्या फॉर्मने वॉटर काय होत चाललंय? डिक्रीज होत चाललंय. At what rate the height will be reduced? At what rate the height will be reduced? Find the rate of change of the water level when the depth is 6 feet, sorry. At what rate the water level changes म्हटलंय, म्हणजेच dh by dt काढायचा. सांगा, कॅल्क्युलेशन्स करा आणि सांगा फायनल आन्सर. हा 4 या साईडला आला, -8 झाला, डिवायडेड बाय 6 चा स्क्वेअर म्हणजे 36, डिवायडेड बाय पाय या साईडला इक्वल टू dh by dt, निगेटिव्ह साइन. सो वॉटर लेवल ऑल्सो डिक्रीजेस. h इक्वल टू 6 घेतलेला आहे. सांगा dh by dt इक्वल टू फायनली dh by dt इक्वल टू किती होईल? हा 4 2 जा 4 9 जा -2 डिवायडेड बाय 9 पाय, -2 डिवायडेड बाय 9 पाय, -2 डिवायडेड बाय 9 पाय. या रेटने काय होत जाईल? हाईट किंवा वॉटर लेवल डिक्रीज होत जाईल, म्हणून निगेटिव्ह साइन. द रेट ऑफ चेंज ऑफ वॉटर लेवल 2 डिवायडेड बाय 9 पाय फीट पर सेकंड. So water level, rate of change of water level, rate of change of water level equal to 2/9 pi काय असेल? फीट पर सेकंड. 2/9 pi फीट पर सेकंड. क्वेश्चन समजलं का? क्वेश्चनचा अर्थ समजलं का? या संडेला, कमिंग संडेला बायोची एक्झाम आहे. त्याच्यानंतर मॅथ्सचे असेल. मॅथ्समध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जेवढा होईल तेवढा सगळा पार्ट असेल. शक्यतो होऊन जाईल नेक्स्ट वीकमध्ये. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि जेवढा होईल तेवढा तो, आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन याच्यावरती एक्झाम असेल. कधी? हा संडे सोडून नेक्स्ट संडेला. कमिंग संडेला बायोची एक्झाम आहे. कमिंग संडेला थेअरी पेपरमध्ये बायोची एक्झाम असेल. नेक्स्ट संडेला मात्र पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि ऍप्लिकेशन पार्ट असेल. ऍप्लिकेशन पार्ट असेल. कमिंग संडेला ओव्हरऑल सीईटी असेल, MST सीईटी असेल ओव्हरऑल. आतापर्यंत झालेले चॅप्टर्स. ओके, या कन्सेप्टचे सगळे सॉल्व एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे. कशाशी रिलेटेड? रेट मेजरशी रिलेटेड. लिहून ठेवा पेज नंबर
रेट मेजरशी रिलेटेड सगळे सॉल्व एक्झाम्पल सॉल्व करून ठेवायचे. टँजंट नॉर्मल आणि याच्याशी रिलेटेड. पेज नंबर 66. पेज नंबर 66 वरचा फर्स्ट क्वेश्चन. पेज नंबर मानसी क्लासमध्ये येऊनच करायचं ते. आता इतकं सिंपल आहे हे, काय अवघड नाहीये. व्हॉल्यूम घेतलं, दोन व्हेरिएबल आले, एक आर आणि एच. आर आणि एच दोन व्हेरिएबल आले, एक व्हेरिएबल कन्वर्ट केला. का केला? डीएच बाय डीटी मिळवण्यासाठी. डीएच बाय डीटी मिळवण्यासाठी पूर्ण क्वेश्चन एच मध्ये आणावा लागतो. हा तुम्हाला क्वेश्चन ऑलरेडी सांगतोय. वॉटर लेवल डिक्रीजेस आहे, शुअर आहे. ऍट व्हॉट रेट द वॉटर लेवल चेंजेस म्हटलंय, म्हणजेच डीएच बाय डीटी. याच्या बाबतीत आपल्याला सेल्फ इमॅजिनेशन हा पार्ट तयार करावा लागतो याच्याशी रिलेटेड जो आहे. आणि ट्रायंग्युलर पार्ट घेतलाय आर आणि एच चं रिलेशन काढण्यासाठी. आर रेडियस असताना एच हाईट आहे, 4 रेडियस असताना 8 हाईट आहे. म्हणजे हे सिम्युलेटरी ऑफ ट्रायंगल्स कन्सेप्ट टाकून काय घेतलं, आर आणि एच मधलं रिलेशन घेतलं. तेच सांगतोय. व्हॉल्यूम पार्ट काय केलं? व्हॉल्यूम पार्ट आर आणि एच दोन व्हेरिएबल मध्ये, दोन व्हेरिएबल डिफरन्शिएट करताना ट्रबल करतं. असं एका क्वेश्चन मध्ये होतं प्रिव्हियसली. आता ते सगळे क्वेश्चन्स काढून टाकले तुमच्या सिलेबस मध्ये. समजा रेक्टँगल असेल, तर लेंथ आणि विड्थ ऍट अ टाइम दोन व्हेरिएबल्स येतात. एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो? एक्स वाय असतो, लक्षात ठेवा. आता एक्स इन टर्म्स ऑफ वाय आणि वाय इन टर्म्स ऑफ एक्स जर कन्वर्टिंग नसेल तर एरिया चेंजेस ऍट द रेट ऑफ घेताना तुम्हाला एक्स फिक्स डी वाय बाय डी टी सेपरेट, वाय फिक्स डी एक्स बाय डी टी असंच घ्यावं लागेल. याच पद्धतीने घ्यावं लागेल. दोन व्हेरिएबल असतील तर असं करतात. पण या ठिकाणी सिलेबस हॅज रिड्यूस दिस इयर ऑल्सो. येस अवनी, आली इन्फॉर्मेशन कॉलेजकडून. रिड्यूस झाला असेल तर 2-3 कन्सेप्ट नाहीच आहेत या चॅप्टर मधले तुम्हाला. जसं अप्रॉक्सिमेशन हा कन्सेप्ट नाही आहे, त्याच्यानंतर रोल्स थेरम, एलएमव्हीटी हा पार्ट नाही आहे तुम्हाला. गेल्या वर्षी सारखा असेल तर डॉट राहील. कॉलेजकडून इन्फॉर्म केलं का आपण? कॉलेजकडून इन्फॉर्म पाहिजे. येस येस, इथं कॅन्सल, सीईटीला कॅन्सल, जेईला नाही. पण जेईला नाही, तसं होत नाही. जेईला सगळा सिलेबस असतो. नाही, कॉलेजकडून इन्फॉर्म झाल्याशिवाय नाही फिक्स करताय. ओके ठीक आहे, लेट इट बी. जे काय असेल हे कळालं का? परत इथं किती व्हेरिएबल आहेत मार्क करून ठेवा. 2 व्हेरिएबल फॉर रेक्टँगल. 2 व्हेरिएबल्स. इथे किती व्हेरिएबल्स आले? 2 व्हेरिएबल. कशाशी रिलेटेड बोलतोय? रेक्टँगलशी रिलेटेड सांगताय. रेक्टँगलशी रिलेटेड सांगताय. जर रेक्टँगल असेल तर डेफिनेटली लेंथ अँड विड्थ पार्ट डिफरंट असतं. सो 2 व्हेरिएबलचा प्रोडक्ट, 2 व्हेरिएबलचा प्रोडक्ट, एक्स फिक्स वायचा डेरिव्हेटिव्ह, वाय फिक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी तसं का नाही झालं? कारण रिलेशन बिटवीन आर आणि एच गिवन आहे. तो आर आणि एच मधलं रिलेशन गिवन आहे. नसतं तर प्रोडक्ट डेरिव्हेटिव्ह सारखाच घ्यावा लागला. प्रोडक्ट फॉर्म डेरिव्हेटिव्ह सारखाच वर्कआउट केलं असतं. प्रोडक्ट रूल वापरलं असतं आणि सॉल्व्ह केलं असतं. हे नोट म्हणून लिहून ठेवा. इफ 2 व्हेरिएबल्स आर देअर, ट्रीट ॲज अ यू इंटू व्ही रूल. इथं का नाही गरज पडली आपल्याला? डीएच बाय डीटी विचारलाय, आर आणि एच मधलं रिलेशन आहे, एक रिलेशन कन्वर्ट केलं त्यांनी, आर इन टर्म्स ऑफ एच आणलं, सगळा क्वेश्चन व्ही आणि एच मध्ये केला. ही फिजिक्स मधली सारखी अंडरस्टँडिंग आहे, ऑलमोस्ट पॅरलल टू द फिजिक्स. तसं आहे. ओके, क्वेश्चन सांगतोय तेवढे कम्प्लीट पाहिजेत. ओके, ऍपमध्ये मी ते असाइनमेंट म्हणून तयार करेल, तिथे तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. ते क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पल्स कशा बाबतीत? टँजंट नॉर्मल बाबतीत. पहिल्यांदा टँजंट नॉर्मल बाबतीत सांगा बरं. सॉल्व एक्झाम्पल्स आता सांगितल्याप्रमाणे पेज नंबर किती हे मार्क करून ठेवा. हे करायचे तुम्हाला. ज्यांना वाटतं मॅथ्स मध्ये आउट ऑफ मार्क्स पाहिजे त्यांनी सगळे क्वेश्चन्स करायचे. त्याचे काय डाऊट असतील तर उद्या घेऊन या सिंहगड रोड ब्रांच. ओके, सिंहगड रोड ब्रांच स्टुडंट्स डाऊट असतील तर तिथे घेऊन येऊ शकता तुम्ही आजच. तुमचे डाऊट डिफिकल्टी क्लिअर करून दिल्या जातील. डाऊट डिफिकल्टी क्लिअर करून मिळतील.
ओके, क्वेश्चन्स मार्क करून ठेवा. पेज नंबर किती? 66. पेज नंबर 66. महत्वाचे क्वेश्चन्स आहेत सगळेच ते. पेज नंबर 66. त्याच्यामधला एक्झाम्पल, सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. पेज नंबर 66, सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. त्याच्यामध्ये 3 बीट्स आहेत, 3 सब बीट्स आहेत, 1, 2 अँड 3. हे तिन्ही कम्प्लीट करायचे आहेत. होमवर्क म्हणून करा हे क्वेश्चन्स. सेकंड क्वेश्चन, 68 पेज नंबर. पेज नंबर 68, सॉल्व एक्झाम्पल 2 कम्प्लीट करायचं आहे. त्यानंतर रेट मेजर कन्सेप्ट, पेज नंबर 68. पेज नंबर 68, 69 वर जातात. 68 एक्झाम्पल फर्स्ट, स्टोन ड्रॉप इन टू द पॉन्ड फॉर्मेशन आहे. काय सांगतो? या ठिकाणी सर्कल जनरेट होतात, राईट. आता सांगितल्या कन्सेप्ट प्रमाणे लेक आहे, लेकमध्ये स्टोन ड्रॉप केल्यानंतर काय होतात? वर्ल्स आउटसाइड येण्याचा प्रयत्न करतात. एरिया काय होत जातो? इन्क्रीज होत जातो. ॲट व्हॉट रेट द रेडियस चेंजेस, दॅट मच रेट द एरिया इन्क्रीजेस. एरिया इन्क्रीज होत जातो. त्याच्या त्या लेवलचा क्वेश्चन आहे. इमॅजिन करताना सर्क्युलर पार्ट आहे. पाय आर स्क्वेअरशी रिलेटेड क्वेश्चन आहे. पेज नंबर 69. पेज नंबर 69. Yes, question number 2. Question number 2. Page number 69. Page number 70 वरचे 3rd and 4th. Page number 70. Example 3rd and 4th. Example 3rd and 4th. Velocity acceleration part of दिलेले आहेत काही क्वेश्चन्स. पेज नंबर 71 वरती. टेक्स्टबुक उघडलं नसेल ॲज युजल, गरज नाही पडत सर. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत ते काही हलणार नाही आहे पेजेस. यस, एक्झाम्पल फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड, पेज नंबर 71 वरचे हे क्वेश्चन्स तुम्हाला सबमिट करायचे आहेत ॲज अ असाइनमेंट म्हणून. ओके, व्यवस्थित सॉल्व करून ठेवा. दॅट विल बी युजफुल इन द एक्झामिनेशन. हे क्वेश्चन्स तुम्हाला युजफुल असतील एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, हे सगळं कम्प्लीट करायचं आहे. ओके, लक्ष द्या. या पार्ट ऑफ रोल्स थेरम LMVT सिलेबसमधून एखाद्याच गाळा तर तो तसाच राहील, त्याच्यामुळे तो स्किप करतोय. सांगा नेक्स्ट ऍप्लिकेशन कुठलं आहे? नेक्स्ट ऍप्लिकेशन कुठलं आहे? आफ्टर रोल्स थेरम अँड LMVT जर सोडला तर नेक्स्ट ऍप्लिकेशन कोणता? नेक्स्ट ऍप्लिकेशन कोणता? काढा ऍप्लिकेशन. फर्स्ट होतं अप्रॉक्सिमेशन, सेकंड tangent normal, राईट. थर्ड रेट मेजर, फोर्थ रोल्स थेरम आणि LMVT. सिलेबस मध्ये असेल तर मिळेल, नाही तर नाही, राईट. घ्या पुढं. नेक्स्ट ते जेईच्या कन्सेप्ट मध्ये सांगितलं जाईल तुम्हाला. पुढचा नेक्स्ट increasing and decreasing function. Yes, increasing and decreasing function. So make the title increasing and decreasing function. Increasing and decreasing. Increasing and decreasing function. How to find out whether the function is increasing or decreasing algebraically. Graphically तर कोणी सांगेल पटकन. एखादा फंक्शन इन्क्रीजिंग आहे आणि डिक्रीजिंग आहे, ग्राफिकली अंडरस्टँडिंग फार सिंपल आहे. चेक द अल्जेब्रिकली हा चेक कसा घेतात? लक्ष द्या इकडं लक्ष द्या. एखादं फंक्शन सपोज इन्क्रीजिंग आहे, एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे. व्हॉट इज द मिनिंग? एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे, एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे. व्हॉट इज द मिनिंग इन अल्जेब्रिकल कन्सेप्ट मध्ये याचा मिनिंग कसा घेतात? एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे, काय होईल या ठिकाणी? सपोज x1 आहे, इथं f ऑफ x1, या ठिकाणी x2 आहे, या ठिकाणी f ऑफ x2. काय सांगाल या ठिकाणी? x1 आणि x2 बाबतीत x2 ग्रेटर आहे. इथं सपोज 1 असेल तर या ठिकाणी 2 आहे. सो x2 इज ग्रेटर, राईट. व्हॉट अबाउट द y1 अँड y2? हा जर y1 असेल, हा जर y2 असेल
डेफिनेटली y2 इज ऑल्सो ग्रेटर आहे. एफ ऑफ x1 पेक्षा म्हणजेच y1 पेक्षा y2 ग्रेटर आहे. y2 ग्रेटर आहे. करेक्ट. इथे तुम्ही असं कन्क्लुजन करू शकता. इन्क्रीजिंग बाबतीत दोन गोष्टी, x पण इन्क्रीज होत जातोय, y सुद्धा इन्क्रीज होत आहे. x सुद्धा इन्क्रीज होतो, y सुद्धा इन्क्रीज होतोय. करेक्ट. x increases, y increases हा कन्सेप्ट. x y both are increases फॉर्म. हा मायनस एफ ऑफ x2 हा एफ ऑफ x1 त्या साईडला घ्या. एफ ऑफ x1 त्या साईडला, म्हणजे थोडंसं उलट लिहितोय. एफ ऑफ x2 ऑब्झर्व करा. एफ ऑफ x2 काय सांगतायत? ग्रेटर दॅन व्हॉट? एफ ऑफ x1. एफ ऑफ x2 ग्रेटर आहे कशापेक्षा? एफ ऑफ x1 पेक्षा. एफ ऑफ x2 ग्रेटर आहे एफ ऑफ x1. y2 ग्रेटर आहे y1 पेक्षा. y2 ग्रेटर आहे y1 पेक्षा. चेक करा. एफ ऑफ x2 मायनस एफ ऑफ x1 इज ग्रेटर दॅन व्हॉट? 0. ग्रेटर दॅन 0 च्या बाबतीत एफ ऑफ x2 मायनस एफ ऑफ x1 डिवायडेड बाय बोथ साइडला येस सिम्बॉलिकल चेंजेस फॉर्म जर घेतला आपण, x2 म्हणजे x प्लस h हा x घ्यायचा आता, आणि हा x प्लस h हा x प्लस h हा सिम्बॉलिकल चेंज x प्लस h हा x सपोज. तर इथं तो चेंजेस येतील. इथं x प्लस h आणि इथं एफ ऑफ x. लक्ष द्या. x1 ॲज x, x2 ॲज x प्लस h. हा x आहे, हा x प्लस h. हा जर x असेल तर हा x प्लस h सपोज. त्याला करस्पॉन्डिंग y एफ ऑफ x, त्याला करस्पॉन्डिंग y एफ ऑफ x प्लस h. हा सिम्बॉलिकल फॉर्म. या ठिकाणी व्हॅल्यूज रिप्लेस केला. x2 ॲज x प्लस h मायनस एफ ऑफ x. h ने डिवाइड करा. x प्लस h मायनस एफ ऑफ x डिवायडेड बाय h ग्रेटर दॅन 0. या साईडला डिवायडेड बाय h घेतला तरी तो 0 असेल. दिस इज द डेरिव्हेटिव्ह पार्ट. पण फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅश ऑफ x should be greater than 0. Then algebraic we can say that it is increasing function. F dash of x is greater than 0. F dash of x greater than 0 म्हणजे first derivative is positive. First derivative is positive. Then we can say that the function is increasing. लिहून ठेवा. First derivative is what? First derivative is या ठिकाणी limit h tends to 0. First derivative is positive. Then the function is said to be increasing. या केसमध्ये फंक्शन काय सांगितलं जातं? इन्क्रीजिंग सांगितलं जातं. सांगतो एक्झाम्पल घेतल्यास क्लिअर होईल, तोपर्यंत नाही होणार. एखादं फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर पॉझिटिव्ह येणं म्हणजेच इन्क्रीजिंग फंक्शन. त्याच्या बाबतीत क्रॉस चेक कसा घेतात? दिले ना एक्झाम्पल त्यांनी. इन्क्रीजिंग फंक्शन साठी एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस 10x प्लस 7. एक्स क्यूब प्लस 10x प्लस 7, राईट. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स काय असेल? 3x स्क्वेअर अँड 10 पॉवर टू द फ्रंट साइड. ही 3 जी पॉवर आहे ती पुढे घ्या.
आणि 1 न पॉवर कमी करा. सो 3x² + 10. आता सांगा एक्सची मी कुठलीही व्हॅल्यू टाकली, एक्सची पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकू या निगेटिव्ह व्हॅल्यू टाकू, डेरिव्हेटिव्ह मात्र ऑलवेज पॉझिटिव्ह. सो दिस इज ग्रेटर दॅन 0. दिस इज ग्रेटर दॅन 0. x³ + 10x + 7. अर्थ लक्षात आला का? याचा डेरिव्हेटिव्ह काढला फक्त, पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1. एक्सची कुठलीही व्हॅल्यू पॉझिटिव्ह टाका का निगेटिव्ह टाका, आन्सर पॉझिटिव्ह राहणार आहे. आन्सर हे निगेटिव्ह येऊ शकत नाही, निगेटिव्ह येऊ शकत नाही, निगेटिव्ह येऊ शकत नाही आणि 0 पण येऊ शकत नाही. सो स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. 0 जर येत नसेल तर इक्वल टू 0 आहे का? नाही आहे. सो दिस फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज ग्रेटर दॅन 0. means the function is 0 येण्याचा सुद्धा काही चान्सेस नाहीये. एक्स किती ठेवा तुम्ही, 10 राहतोच, एक्स 0 ठेवलं, सपोज एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, 10 उरलं, 10 राहतं त्या ठिकाणी, राईट. सो इट मस्ट बी ग्रेटर दॅन 0. इक्वल टू 0 सुद्धा होऊ शकत नाहीये. सो फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. The function is strictly increasing. काय फंक्शन? फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हटलं जातं. एक्झाम्पल समजलं का? या पद्धतीनं इथं जर तुम्ही क्रॉस चेक घेतला तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते हे क्रॉस चेक घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते हा क्रॉस चेक घेताना तुम्हाला एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करून पाहाव्या लागतील. कुठे निगेटिव्ह येत नाही ह्याची अश्युरिटी पाहिजे. शुअर झालं की समजून घ्यायचं f'(x) ग्रेटर दॅन व्हॉट? 0 म्हणजे पॉझिटिव्ह. आता 0 येतं का तेवढं फक्त चेक करा. 0 झाला की काय होईल कोण सांगतं? 0 झाला की काय होईल बरं? f'(x) ग्रेटर दॅन 0 म्हटलंय आणि इक्वल टू 0 झाला तर अर्थ काय होईल त्याचा? इक्वल टू 0 झाला तर f'(x) 0 होणं म्हणजे इथं जी टँजंट आहे पॅरलल टू एक्स ऍक्सिस मिळते. f'(x) सपोज या पॉइंटला 0 झाला, f'(x) या पॉइंटला 0 झालं, काय मिळेल? टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस मिळते. टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस म्हणजे स्लोप किती? 0. डेरिव्हेटिव्ह 0 झाला. 0 झाला याचा अर्थ हा जो पॉइंट आहे तो एक्स ऍक्सिसला काय होतोय? पॅरलल फॉर्मेशन्स मध्ये येतं. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग नाहीये. इथून पुढचा पार्ट मात्र स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. आता 0 डेरिव्हेटिव्ह नाहीच मिळत इथं कुठंच नाही मिळत. या ठिकाणी फक्त मिळाला तुम्हाला. हा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग नाहीये. लाईन बाबतीत तुम्ही तसं म्हणू शकता, असं सांगू शकता. सपोज एखादी लाईन आहे या पद्धतीने ड्रॉ होत असेल तर ही स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. कुठंच या लाईनचा स्लोप 0 होत नाही. या ठिकाणी मी जे फंक्शन ड्रॉ केलंय ते फंक्शन एका पॉइंटला काय होतंय? पॅरलल टू द एक्स ऍक्सिस फॉर्मेशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह 0 बनतंय. या ठिकाणी 0 बनण्याचा काही चान्सच नाहीये. त्यावेळेस वर्ड काय वापरायचा? स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग वापरायचा. तर त्याचं एक्झाम्पल हे आहे. हा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग नाही आहे. हे जे ड्रॉ केलंय ते स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग नाही आहे. का? कारण याचा dy/dx एका पॉइंटला 0 होतं. येस, बरोबर आहे अर्णव. डिक्रीजिंग फंक्शनला अपोजिट कर्वेचर येतं. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग अंडरलाईन करा. वर्ड स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग अंडरलाईन करून ठेवा. कधी 0 येण्याचा काही चान्सच नसतो. डेरिव्हेटिव्ह 0 होण्याचा चान्स नसेल तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. येस, करेक्ट. क्लिअर सर्वांना? f'(x) 0 होतो ज्या ठिकाणी त्याला काय म्हणतात? नॉर्मली इन्क्रीजिंग फंक्शन्स फक्त आपण म्हणतो. समटाइम्स इट डेरिव्हेटिव्ह बिकम 0 म्हणजे टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस मिळते. त्या पर्टिक्युलर पॉइंटला टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस मिळते, वेअर द डेरिव्हेटिव्ह बिकम्स 0. आता हा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग नाही. राईट. मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. ओके, याचे क्वेश्चन सेपरेटली घेऊ आपण. डिक्रीजिंग फंक्शन घ्या. आता डिक्रीजिंग फंक्शनला एक्झॅक्टली उलटी प्रोसेस आहे. एक्झॅक्टली उलटी म्हणजे इथं काय वापरला कन्सेप्ट आपण? एक्स इन्क्रीजेस वाय इन्क्रीजेस असा कन्सेप्ट वापरला. आता डिक्रीजिंग फंक्शनसाठी डिक्रीजिंग फंक्शन्स मध्ये काय होतं? अल्जेब्रिकल क्रॉस चेक कसे घेतात? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी तिथं सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह येणार आहे.
स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फॉर्म. फंक्शन या पद्धतीने असतं. फंक्शन या पद्धतीने असतं. सपोज या ठिकाणी x1 दॅट इज x, या ठिकाणी x प्लस एच, एक्स एक्स प्लस. आता या ठिकाणी जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर एफ ऑफ एक्स एक्स प्लस एच. इथं ऑब्झर्वेशन पहा, एक्स लेस आहे एक्स प्लस एच पेक्षा. x1 is less than x2. Simple. x1 is less than x2. What about the y? What about the y? Sorry, उलट फंक्शन पाहिजे. या पद्धतीने पाहिजे कर्वेज. इथं एफ ऑफ एक्स, इथं एफ ऑफ एक्स प्लस एच. सॉरी, या पद्धतीने पाहिजे डिक्रीजिंगला. सिंपल आहे. या ठिकाणी एक्स एक्स लेस आहे एक्स प्लस एच पेक्षा. व्हॉट अबाउट द y1 अँड y2? व्हॉट अबाउट द y1 y2? कर्वेचर चेंज केलं का? कर्वेचर चेंज केलं का? ग्राफिकली समजतं. याच्या आधीचा ड्रॉ केलेला चुकून इन्क्रीजिंगच होत होतं. या आधीचा ड्रॉ केलेला इन्क्रीजिंगच होतं चुकून. येस, बरोबर आहे अर्णव. येस, फक्त डिफरन्शिएशन वरचा खेळ आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढलं की क्रॉस चेक येतं. सांगा या ठिकाणी काय होईल आता? या ठिकाणी हा जर y2 असेल, हा जर y1 असेल, तर याच्या बाबतीत काय कन्क्लूड करता येईल? एफ ऑफ एक्स काय आहे? एफ ऑफ एक्स ग्रेटर आहे कशापेक्षा? एफ ऑफ एक्स प्लस एच पेक्षा. सो याला उलट लिहितोय, एफ ऑफ एक्स प्लस एच हा लेस आहे कशापेक्षा? एफ ऑफ एक्स पेक्षा. याचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ समजून घ्या. हा y1 आहे, हा y2 आहे. y1 ग्रेटर आहे का y2 ग्रेटर आहे एवढं फक्त सांगायचं. y1 ग्रेटर आहे का y2 ग्रेटर आहे? y1 ग्रेटर आहे का y2 ग्रेटर आहे? ऍज पर द व्हॅल्यू y1 ग्रेटर आहे का y2 ग्रेटर आहे? y1 ग्रेटर आहे का y2 ग्रेटर आहे? y1 ग्रेटर आहे, राईट. y1 ग्रेटर आहे कशापेक्षा? y2 पेक्षा. y1 इज ग्रेटर दॅन y2, करेक्ट. एफ ऑफ एक्स प्लस एच लेस दॅन एफ ऑफ एक्स. डिफरन्स घ्यायचा. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स लेस दॅन 0. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स बोथ साइडला एच ने डिवाइड करा. सो या ठिकाणी एच ला फ्री ठेवता येत नाही. इट कॅन नॉट बी 0, सो लिमिट. So this is the first principle of derivative where we can say that f dash of x less than kiti. See, f dash of x less than 0, decreasing function. f dash of x less than 0 चा अर्थ negative. f dash of x is negative. f dash of x जर negative असेल तर function is decreasing. f dash of x जर निगेटिव्ह असेल तर फंक्शन इज डिक्रीजिंग फंक्शन म्हणून येते. डिक्रीजिंग फंक्शन म्हणून येणार त्या ठिकाणी. एखादं फंक्शन डिक्रीजिंग आहे, व्हॉट इज द मिनिंग? एखादं फंक्शन डिक्रीजिंग आहे म्हणजे त्याचा जर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तुम्ही जर काढला तर ती व्हॅल्यू काय येते? निगेटिव्ह येते. निगेटिव्ह येत असेल तर फंक्शन इज सेट टू बी डिक्रीजिंग फॉर्म. घ्या एक्झाम्पल याचा डिक्रीजिंग साठी. x plus 25 by x. Example, f of x equal to x plus 25 by x.
सांगा याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे. याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढा. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढा. काय येईल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर घेतलं तर एफ डॅश ऑफ एक्स काय मिळेल? एफ डॅश ऑफ एक्स मिळेल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतं, 25 कॉन्स्टंट आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. काय राहिलं? 1 बाय एक्स. सांगा 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह. 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह. 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह. 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसं काढतात? 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स आहे, एक्स टू द पॉवर -1 आहे. याच्याप्रमाणे जर घेतलं तर पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1, -1 एक्स टू द पॉवर -2, -1 बाय एक्स टू द पॉवर 2 हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. त्याचा डेरिव्हेटिव्ह -1 बाय एक्स स्क्वेअर इज द डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच 25 कॉन्स्टंट आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. कुठलं साइन? मायनस साइन, -x स्क्वेअर सपोज, -x स्क्वेअर. हा निगेटिव्ह इथला पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार. 1 मायनस 25 बाय एक्स स्क्वेअर. 1 मधून 25 जर सबट्रॅक्ट होत असेल तर ऑलवेज निगेटिव्ह येणार, ऑलवेज निगेटिव्ह येणार. एक्स 0 सबस्टिट्यूट करू शकत नाही, फक्त एक्स 0 सबस्टिट्यूट करता येणार नाही एक्सेप्ट 0. बाकी स्लोप एक्झिस्ट आहेत, बाकी स्लोप एक्झिस्ट आहेत. ही व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर आहे 1 पेक्षा, ही व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर राहणार. ग्रेटर राहिले तर त्या केसमध्ये मिळणाऱ्या व्हॅल्यूज काय होतात? निगेटिव्ह. किंवा सिंपल, डोक्यात जास्त हे नको, इथं 1 सपोज डेरिव्हेटिव्ह इथं 0 झालं तर इथं काहीच नाही येणार, त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन येतं, निगेटिव्ह साईन येतं. सो आता एक्स स्क्वेअर आहे, एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूज टाका, आन्सर मात्र पॉझिटिव्ह राहतं. एक्स स्क्वेअर आहे, एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूज टाका, आन्सर मात्र ऑलवेज पॉझिटिव्ह इथं राहतं, पण मिळणार आन्सर निगेटिव्ह आहे. सो दिस फंक्शन डेरिव्हेटिव्ह बाबतीत काय येणार? लेस दॅन 0 येणार, लेस दॅन 0 येणार. याला म्हणतात स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. चेक करा, निगेटिव्ह व्हॅल्यू आले, निगेटिव्ह व्हॅल्यू आली. इथं तुम्ही निगेटिव्ह तयार करू शकत नाही, या एक्स स्क्वेअरचा निगेटिव्ह तयार होत नाही. सो गिवन फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. सो एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंगचा अर्थ पॉझिटिव्ह असणं, डिक्रीजिंगचा अर्थ निगेटिव्ह असणं. काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह, तसा अर्थ होतो त्याचा. एक्सरसाइज 2.4 मधला फर्स्ट क्वेश्चन. एक्सरसाइज 2.4 मधला फर्स्ट क्वेश्चन. एक्सरसाइज 2.4 मधला फर्स्ट क्वेश्चन. एक्सरसाइज 2.4 फर्स्ट क्वेश्चन. एक्सरसाइज 2.4 मधला फर्स्ट क्वेश्चन. टू 2.4 मधला फर्स्ट क्वेश्चन. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब माइनस 6x स्क्वायर प्लस 12x माइनस 6 प्लस 12x माइनस 16 घ्या, बिलोंग्स टू रियल. x बिलोंग्स टू रियल व्हॅल्यूज. हे गिवन फंक्शन आहे. वेदर दिस फंक्शन इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. सो फर्स्ट टेक इट, इट्स अ डेरिव्हेटिव्ह. इट्स अ डेरिव्हेटिव्ह घ्या. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ठरवायचं आहे. वेदर द गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग असा क्वेश्चन आहे. वेदर द फंक्शन इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग असा क्वेश्चन आहे. काय होईल या ठिकाणी? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फर्स्ट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह सांगा. पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1. एक ना पॉवर कमी करा. नेक्स्ट पॉवर टू द फ्रंट साइड 12x, इथं 12 झालं. हे क्लिअर. 3 कॉमन घ्या. काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4, 3 इंटू ब्रॅकेट. कशाचं एक्सपान्शन आहे? एक्स मायनस 2 ब्रॅकेटचं स्क्वेअर, याचं एक्सपान्शन आहे. एक्स मायनस 2 ब्रॅकेटचं स्क्वेअर. काय होईल या ठिकाणी? परत कन्क्लुजन काय मिळेल? ही व्हॅल्यू काय होऊ शकत नाही? निगेटिव्ह होऊ शकत नाही. आता स्क्वेअर आलं, स्क्वेअर आलं, निगेटिव्ह होण्याचा चान्सच नाही आता.
निगेटिव्ह होण्याचा काहीही चान्स नाही. 0 होऊ शकतो का? यस, होऊ शकतं. 0 होऊ शकतं. x ची व्हॅल्यू 2 टाकली की 0 पण होऊ शकतं, राईट? x ची व्हॅल्यू 2 टाकली की 2 - 2 0 होणार, टोटल व्हॅल्यू 0. सो इट मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय मिळाला? 0. ग्रेटर दॅन 0 आहेच, ग्रेटर दॅन 0 आहेच, इक्वल टू पण 0 होऊ शकतं. सो स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे का? नाही आहे. सो एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0. Therefore, f of x is दिलेलं फंक्शन f of x is increasing function. So f of x is increasing function. That is formalities for all values of x belongs to R. For all x belongs to real values. कुठली रिअल व्हॅल्यू घ्या. एक तर फंक्शन जास्तीत जास्त काय होऊ शकतं? 0. डेरिव्हेटिव्ह 0 होऊ शकतं. डेरिव्हेटिव्ह 0 होऊ शकतं. थर्ड स्टेप 1 2 3 3 कॉमन घेतलं. समजण्यासारखं काय? 3 कॉमन घेतलं फक्त. 3 कॉमन घेतल्यास न समजण्यासारखं काय? 3 जर कॉमन घेतल्यास समजण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? 6x² चा डेरिव्हेटिव्ह मॅडम. 6x² चा डेरिव्हेटिव्ह पॉवर टू द फ्रंट साइड, रिड्यूस द पॉवर बाय 1. डेरिव्हेटिव्ह काढलं. डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह येतो का तुम्हाला? येत नाही, बाजूला ठेवा सगळं. डेरिव्हेटिव्ह येत नसेल तर सगळं बाजूला जाणार आहे. डेरिव्हेटिव्ह याचा पॉवर टू द फ्रंट साइड, रिड्यूस द पॉवर बाय 1. हा मायनस साइन इथे. x² चा डेरिव्हेटिव्ह पॉवर टू द फ्रंट साइड, 6 × 2 12 झालं. एक ना पॉवर कमी करा, 12x चा डेरिव्हेटिव्ह 12. आता काय नाही कळालं ते सांगा, काय नाही समजलं ते सांगा. आता डेरिव्हेटिव्ह येत नाही त्याला काय करणार मला सांगा, आणि ते काही करायचं पण नाहीये. हा डेरिव्हेटिव्ह झाला. इथून 3 कॉमन घेतला. 3 कॉमन घेतल्यास इथं x² शिल्लक राहिला, इथं 4 शिल्लक राहत, इथं 4 राहत, ते 4 राहत. आता चेक करा, x - 2 हा कशाचं एक्सपान्शन आहे? हे कशाचं एक्सपान्शन आहे? x - 2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे का नाही? अरे x - 2 याचं एक्सपान्शन कर सायनात. x² - 4x + 4 मिळतो. 10वी पास आहे का म्हणून विचारतो तुम्हाला प्रत्येक वेळेस. 10वी पास आहे का सायनात? 10वी पास आहे का? 10वी पास आहे का? मग हे कळायला काय लागतं मला सांग? हे या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे. x² - 4x + 4 हे ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. मी सांगतो ना 12वी इझी आहे. काय चुकलंय? 8वी 9वी 10वी चुकली आहे कुठेतरी, त्यामुळे हे ट्रबल आहे. 8वी 9वी 10वी चुकली आहे कुठेतरी. आता मला सांगा, हे एक्सपान्शन आहे, हे कळायला नको? ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे हे. आता इथं x ची व्हॅल्यू कुठलीही टाका, तुम्ही कुठलीही टाका, निगेटिव्ह होऊ शकत नाही. हा पार्ट निगेटिव्ह होऊ शकतच नाही. क्लिअर? आता क्लिअर का? आता ही व्हॅल्यू निगेटिव्ह होऊ शकत नाही. तुम्ही x ची व्हॅल्यू कुठलीही घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, -1 घ्या, -2 घ्या, त्याचा शेवटी काय बनणार आहे? स्क्वेअर बनतो. स्क्वेअर बनतो त्याचा स्क्वेअर बनतो. मिळणारी व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहणार आहे, पॉझिटिव्ह राहते, म्हणून ग्रेटर दॅन 0 लिहिलं. ही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करा. 1 टाका, 1 टाका, 2 टाका, -1 टाका, -2 टाका, कॅल्क्युलेशन्स करून पहा. कुठलीही व्हॅल्यू टाका x ची, येणारी व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहते, म्हणजे ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0. या ठिकाणी x जर 2 टाकला तुम्ही तर 2 - 2 0 होतं. 2 टाकला तर 0 होतं. हा 0 चा स्क्वेअर 0, टोटल आन्सर 0 येतं, म्हणजे इक्वल टू 0 येण्याची पॉसिबिलिटी आहे. फंक्शन स्ट्रिक्टली वर्ड वापरला नाही, त्यामुळे स्ट्रिक्टली वर्ड वापरला नाही. हा जर इक्वल टू 0 नसता तर आपण लिहिलं असतं स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग.
पण या ठिकाणी 0 येण्याचा चान्स आहे. सो इक्वल टू लिहावं लागेल. अर्थ कळाला का? एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. आपल्याला हे सांगायचं की 3x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. ग्रेटर दॅन 0 चा अर्थ पॉझिटिव्ह. ग्रेटर दॅन 0 चा अर्थ पॉझिटिव्ह. तुम्ही 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, या सगळ्या व्हॅल्यूज काय आहेत? ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहेत. ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहेच याच्यामध्ये. 1 आहे, 2 आहे, 3 आहे. ग्रेटर दॅन. इथं निगेटिव्ह येण्याचा चान्स नाहीच आहे. नाहीच. 0 येऊ शकत नाही. सॉरी, निगेटिव्ह येऊ शकत नाही. निगेटिव्ह येण्याचा चान्स नाहीच आहे. सो पहिला डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. टोटल क्वांटिटी पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजेच ग्रेटर दॅन 0. राजांना 100 व्हॅल्यू टाकून का नाही पाहत तुम्ही? टाका नाही इथं व्हॅल्यू, करा कॅल्क्युलेशन्स. 1 टाकून पहा, -1 टाकून पहा. तुम्हाला आन्सर निगेटिव्ह येणारच नाही, येऊ शकत नाही निगेटिव्ह आन्सर. दॅट्स वाय द फंक्शन इज इन्क्रीजिंग. क्लिअर? आता क्लिअर का प्रत्येकाला? हे समजलं का? सॉल्व्ह करायचं, सगळं एक्सरसाइज सॉल्व्ह करत राहायचं. ते अर्णव विचारायचं नाही. एक्सरसाइज 2.4 मधलं फर्स्ट मधलं सेकंड क्वेश्चन घ्या. सेकंड घ्या. सांगा सेकंड काय फंक्शन? सेकंड एक्सपान्शन कळालं पाहिजे राजांना. छोटे छोटे स्टेप्स आहेत. आता किती ग्रिप पाहिजे तुमची? ऑलमोस्ट 3 to 4 मंथ झालं 12th चालून, अजून सिरियसनेस नाहीये त्याचा. कुठेतरी सिरियसनेस पकडावा लागेल तुम्हाला. खूप कीन पाहिजे. 12th म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी जर अडत असाल तर अवघड आहे या स्टेजला. सिलेबस बघता आणि तुमची स्पीड बघता, कॉन्फिडन्स कधी येणार तुम्हाला? सिलेबस केवढा हेवी आहे माहिती आहे. अजूनही एक्सपान्शन समजत नाही. x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर कुठून आला सर? अरे एक्स स्क्वेअर आहे, ए चा स्क्वेअर आहे, -2 × a × b. एवढं समजत नसेल तर किती अवघड गोष्ट होणार आहे पुढे. चल, एक्सचा स्क्वेअर -4x + 4 हे समजत नाही अजून सुद्धा. हा याच्यात लिहिला की सर हे कुठून आलं? त्याच्यामुळेच म्हणतो ना, कधी कधी असा डाऊट वाटतो ना की हे 10वी कसं काय पास झाले असते. हे इंटर कन्व्हर्टिंग असतात. हे पटपट पटपट कॅच करता आलं पाहिजे. हे 12वी 12th हे असे स्टेप्स कितीतरी येणार, कितीतरी स्टेप्स येतात. 6, 7, 7, 8 स्टेप्स येतात याच्यामध्ये. एक स्टेप थिंक करायला तुम्ही अजून हे होतात, मागं पडताय. एक स्टेप सुद्धा थिंक करू शकत नाही. काय झालं तिथं? काय होतं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमुळे काय झालं माहिती का? थिंक करणे ही प्रोसेसच बंद झाली आहे तुमची. माइंड मध्ये थिंक ही प्रोसेसच नाहीये. हे का? हे कशामुळं? हे का? कशामुळं? हे अभ्यास स्टडी करताना हे बसावं लागतं त्याला. तुम्ही नुसतं काय करता? क्वेश्चन पाहून लिहून ठेवता. पाहून लिहायचं नाहीये. ते किती वेळेस सांगितलं? पाहून लिहायचंच नसतं. घ्या सेकंड क्वेश्चनचं फंक्शन आणि सांगा फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन कम्प्लीट करत आहे. एक्सरसाइज 2.1 मधला फर्स्ट. -2 - 3x plus 3x² minus x³ चा डेरिव्हेटिव्ह काढा. f dash of x 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 -3x -3 प्लस पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1 6x minus 3x². डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घ्या.
-3 कॉमन घ्या. -3 जर कॉमन घेतला तर इथं +1 राहतं, या ठिकाणी -2x राहतं, या ठिकाणी -3 कॉमन घेतल्यास x² राहतं. सो हे कशाचं एक्सपेन्शन आहे? -3 x-1 ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपेन्शन. -3 इंटू ब्रॅकेट x-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर आल्यामुळं व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहणार. स्क्वेअर आल्यामुळं व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहणार. दिस इज ऑलवेज पॉझिटिव्ह. दिस व्हॅल्यू इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि हा पार्ट मात्र निगेटिव्ह. हा पार्ट मात्र निगेटिव्ह. दिस व्हॅल्यू इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहणार आहे आणि ही व्हॅल्यू इथं निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्हचा प्रोडक्ट ऑलवेज निगेटिव्ह. सो लेस दॅन 0. एक्सची व्हॅल्यू 1 टाका, 0 होऊ शकतं. सो स्ट्रिक्टली डिक्रीजिंग नाही आहे. एक्सची व्हॅल्यू जर 0 टाकली, एक्सची व्हॅल्यू जर 0 टाकली, 1 टाकली तर 1 - 1 0 होऊ शकतं. 0चा स्क्वेअर 0. सो निगेटिव्ह आन्सर आहे, मायनस आन्सर येतं. सो काय होणार? f dash of x less than or equal to 0, therefore f of x is decreasing. थर्ड क्वेश्चन करा रे. f of x is decreasing function. जे काय असेल, x belongs to real values, all real values of x decreasing आहे. सिंपल कन्क्लुजन आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. अरेंज काय करतो फंक्शन? फंक्शन काय अरेंज करतं? अर्णव, ओके, क्लिअर आहे. अजून क्वेश्चन घेणारच आहे याच्याशी रिलेटेड. नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून क्वेश्चन्स घेईलच याच्याशी रिलेटेड. एक्झाम्स लक्षात ठेवा. येस, थर्ड इज इन्क्रीजिंग आहे, करेक्ट. काहीच नाही, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा, त्या ठिकाणी चेक करायचा एक्सच्या व्हॅल्यूज टाकून, आन्सर कुठे निगेटिव्ह पॉझिटिव्ह येतं का एवढं क्रॉस चेक केलं जातं. शक्यतोवर क्लिअरली देतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर असतो तो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये परत अजून क्वेश्चन्स आहेतच, ते घेणार आहे. असं इन्क्रीजिंग डिक्रीजिंग शी रिलेटेड अजून क्वेश्चन्स आहेत. थँक्यू.